ऐकायचंय. माझं नाव वामन दाजी चव्हाण. मला आप्पा चव्हाण म्हणून ओळखतात. आप्पा चव्हाण. माझा जन्म 1944 साली 7 मे 7 मे. आपलं 9 मे 1944. माझं बालपण सगळं पोलीस क्वार्टर्समध्ये गेलं नायगावमध्ये. माझे वडील पोलीसमध्ये होते. अच्छा. मला ज्या ज्या वेळेला पकडलं त्यावेळेला माझे वडील सांगायचे, लोक सांगायला यायचे तर त्याला पकडलंय आता. वडील म्हणे त्याला गोळ्या घालून ठार मारून टाका, ठार मारून टाका. ठार मारून टाका त्याला. म्हणजे वडिलांच्या अंगात तो पोलिसी बाणा होता म्हणजे हा, मारून टाका, काही मारून टेन्शन नाही मला. ते काय म्हणायचे, मी काँग्रेसचं खातोय आणि ही शिवसेना कुठून शिवसेना आणली. कुठून? बापरे. म्हणजे किती पगडा होता विचारांचा लोकांनी त्यावेळेस. ही शिवसेनेचं म्हणजे काँग्रेसच्या घरात शिवसैनिक कुठून आला. तर अशा परिस्थितीमध्ये देखील नायगावमध्ये पोलीस क्वार्टर्समधले जेवढी पोलिसांची मुलं होती ती सगळी माझ्याबरोबर होती. मुलं तुमच्यासोबत, हा. तरुण मंडळी म्हणजे. सगळे तरुण मंडळी, अगदी एकूण एक. इवन काँग्रेसचे विलास सावंत देखील आमच्या शाखेत येऊन बसायचे. ते गृहमंत्री, राज्य गृहमंत्री होते. गृहराज्यमंत्री. हां, काँग्रेसचे. ते बसायचे. पण नंतर मग लोक सांगायचे, मला बाकीचे म्हणायचे, आपण कशाला याला बसवताय, त्याला उठून जाऊ द्या. मला असू दे रे, बसू दे, ती यायला काय आपला फरक पडतो. अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला जो शाखा प्रमुख झाला आमच्या इथे भोयवाड्यामध्ये ते डॉक्टर जयवंत बाळकृष्ण नाईक. पहिले शाखा प्रमुख. पहिले शाखा प्रमुख म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यानंतरचे पहिले शाखा प्रमुख भोईवाड्याचे. डॉक्टर जयवंत बाळकृष्ण नाईक. आणि कोण करायचं पद, कोण द्यायचं? बाळासाहेब द्यायचे, स्वतः द्यायचे शाखा प्रमुखाचं पद. माझ्यासोबत 1968 सालचे मुंबईतले नायगाव परळचे, नायगाव भोईवाड्याचे शाखा प्रमुख बसलेत. मला वाटतं शिवसेना स्थापन झाल्यानंतर 1-2 वर्ष गेली असतील. त्या 2 वर्षानंतर आपला 4था किंवा 5वा क्रमांक असेल शाखा प्रमुख बनण्याचा. हा बहुमान तुम्हाला बाळासाहेबांनी दिला. शाखा प्रमुख त्या काळामध्ये बनणं आणि शाखा प्रमुख आत्ता बनणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो काळ, हा काळ शिवसेनेचा संघर्षाचा, उमेदीचा काळ त्यावेळेस जो सुरुवात झाला होता त्यातले तुम्ही शाखा प्रमुख. म्हणजे तुम्हाला असं ज्या भागात तुम्ही आहात त्या भागामध्ये शिवसेनेचं कधीच प्राबल्य, म्हणजे शिवसेना नुकतीच स्थापन झाली होती त्यावेळेस, 2 वर्ष झाले. असं का वाटलं की म्हणजे बाळासाहेबांसोबत जावं? त्यावेळेस तेवढं नावही झालं नव्हतं, 1-2 वर्ष झाली होती. पण बाळासाहेबांसोबतच जावं, बाळासाहेबांसोबतच काम करावं. बरं, तुमच्या घराला वारसा हा काँग्रेसचा, बरोबर. वडील आपले काँग्रेसी, पोलीस मधले काँग्रेसी विचारांचे. आणि त्यावेळेस विचारांचा पगडा फार मोठा होता. आजकाल विचार, तत्व वगैरे हे कोणी मानत नाही, हे सगळ्या गोष्टी आजकाल. पण तो काळ वेगळा होता. का वाटलं शिवसेनेतच यावं? का वाटलं बाळासाहेबांच्या, तुम्ही बाळासाहेबांच्या शब्दावर कसे शिवसेनेत आलात? हां, आता ते मी तुम्हाला सांगतो. माझा पेपरचा धंदा होता, माझी पेपरची लाईन होती. भोयवाड्यापासून ते अगदी बँड्रापर्यंत मी दुकानदारांना पेपर वगैरे द्यायचो. आणि धुरी म्हणून इथे एक स्टॉल आहे बाजूला, सेना भवनच्या समोर हॉटेलच्या बाजूला. आता तो बंद आहे. त्या स्टॉलवरती माझी कॉफी यायची तिथे. आणि साहेब नेहमी तिथून ह्याला जायचे, आपला प्रीप्रेसला पेपर घेऊन जायचे तिथून. नवशक्ती आणि फ्री प्रेस. पेपरचं नावच फ्री प्रेस होतं. हां, हे 2 पेपर त्यांचे, साहेबांचे होते. म्हणजे साहेबांचं कार्टून त्याच्यामध्ये असायचं. आणि त्यावेळेला मी नोकरी करायचो. नोकरीला कुठे होतात? मी रिझर्व्ह बँकेतच. मी 1963 साली बँकेत राहिलो. रिझर्व्ह बँकेत? हां. रिझर्व्ह बँकेची नोकरी आवडली नाही? आवडली. शिवसेनेचे शाखा प्रमुख शेवटपर्यंत केली. अच्छा, शाखा प्रमुख राहून नोकरी शेवटपर्यंत. पण मी त्या टायमाला ज्या वेळेला मला पकडण्यात आलं त्या टायमाला मी खोटं बोललोय. मी कुठेही नोकरी करत नाही. माझा व्यवसाय आहे, धंदा आहे. मी कोहिनूरच्या गल्लीमध्ये भाजी विकतो, लिंबू, कांदे, बटाटे वगैरे असं. कारण नोकरी गेली असती आणि मी राहतो कुठे पोलीस लगेच कळालं असतं. मग ते सगळ्या घोळ माझ्या कुटुंबापर्यंत गेला. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही, तुम्हाला नोकरी जाण्याची भीती होती तरी सुद्धा या शिवसेना या 4 अक्षरांसाठी तुम्ही कायम झगडला.
आणि जवळपास 15 वर्ष आपण शिवसैनिक राहिला, हा, 15 हा. वर्ष शाखा प्रमुख राहिलात 15 वर्ष. हो त्या 15 वर्षाच्या संघर्षाच्या काळात म्हणजे 68 ते आपण पकडा जवळपास 80 पर्यंतचा हा काळ, 80-82 पर्यंतचा काळ. ह्या मधल्या काळात अनेक आंदोलनं झाली असतील, अनेक वेळा लाठ्या खाल्ल्या असतील, कारण तुम्ही म्हणजे विरोधातले. आपले काय आपला एक आमदार नाही ना, आपला कोणी नाही, आपले नगरसेवक त्यावेळेस नसायचे. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बाळासाहेब कसे वाचवायचे, काय त्याच्याबद्दलचे एखादी आठवण? बाळासाहेबांनी काय माहितीये, ज्या ज्या वेळेला आंदोलनं झाली, हा, पोलिसांनी समजा जर पकडलं असेल हा, आणि आता समजा सोडत नाहीत, कारण काही मी आता तुम्हाला एक असं जिवंत उदाहरण एक देतो. हिंदू मुस्लिम दंगल झाली होती, अच्छा, तेव्हा मी माहीमला राहायला होतो, रिझर्व्ह बँकेच्या कॉलनीमध्ये. आणि त्या टायमाला आम्हाला पकडलं त्या टायमाला आम्ही जवळजवळ 67-68 जण होतो आम्ही. आणि कदम मांडे म्हणून इन्स्पेक्टर होते माहीम पोलीस स्टेशन. कुठलं वर्ष असेल हे? 1900 म्हणजे एक 5-6 तुमचा पहिला टर्म संपला असेल ना शाखा प्रमुखाचा? कदम बांडे कदम बांडे नवे वर्ष हिंदू मुस्लिमची दंगल झाली होती 80ची. 80ची. हा. 84 ला एक झाली. नाही, एक 80ला झाली. 80ला झाली ना. हा भिवंडीचा तो समजलं. नाही. ते झालं ते. 84ची. बरं. तर त्या टायमाला आम्हाला सगळ्यांना बंद केलं होतं. बंद म्हणजे बसवलं. हा, तुम्हाला सगळ्यांना कामाला लावतो म्हणून अशा शब्दात त्यांनी आम्हाला रात्रीचे 2 वाजले होते. तर मी म्हणालो की साहेब मला एक फोन करायला मिळेल काय? तू जास्त हुशार आहे, जास्त बोलू नकोस, गप्प बस तिथे. आता सगळेजण गप्पच बसले होते, मी फक्त बोलत होतो. आता म्हटलं काय करणार. मग मी हवालदार होते ना, ते आपल्या साईडचे साधारण होते असं म्हणायला हरकत नाही. तर ते म्हणाले जाऊन त्यांना की साहेब फोन करायला द्या त्यांना. हां, कारण काय माहिती आपल्याला जड जाईल. हा शब्द फक्त मी ऐकला. हवालदाराने इन्स्पेक्टरनं सांगितलं की आपल्याला जड जाईल, कारण हे सगळे आपण पकडले ते सगळे मराठी आहेत, मुस्लिम आपल्याकडे एकही नाही. बरोबर, मराठी मुलं पकडले. मग मी साहेबांना फोन केला. बाळासाहेबांना फोन केला. माने ड्रायव्हर होते त्या टायमाला. बरोबर. माने ड्रायव्हर त्यांना घेऊन आले पोलीस स्टेशनला. साहेबांना बाळासाहेब स्वतः आले? हां, स्वतः आले पोलीस स्टेशनला. आल्यानंतर मग त्यांची घाबरगुंडी झाली, कोणाची इन्स्पेक्टर साहेबांची. आणि वायरलेस मेसेज गेला कमिशनर साहेबांना. कमिशनर साहेब बाळासाहेब माहीम पोलीस स्टेशनला आले साहेब. ही धावपळ सगळ्या वायरलेस वगैरे इकडे तिकडे. तर साहेब म्हणाले एक काम करा ना, हे माझे सगळे सैनिक आहेत, ह्यांना सगळ्यांना कामाला लावा, कुठे लावाल तिथे, कारण त्यांना नोकरी धंदे काही नाही आहे. बरं. साहेबांनी हा विषय ताणून धरला होता. मग ते कमिशनर वगैरे आले, आणखी मग साहेबांना शांत केलं. म्हणजे एक गोष्ट इथे अशी ध्यानात येते की बाळासाहेबांचं तुमच्या सर्वांवर वैयक्तिक लक्ष असायचं. जर तुम्ही एखाद्या संकटात असाल, बाळासाहेब स्वतः यायचे. बरोबर. तुमची ह्या दंगलीविषयीची काय आठवण आहे, या प्रसंगाविषयीची? असे म्हणजे तुमच्या बाबतीत घडलेले असे काही प्रसंग, बाळासाहेब स्वतः आले? तर मी लांबेल व्हिडिओ, पण मी एक आठवण सांगतो बाळासाहेबांची. 1975ला म्हणजे मी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक होतो. आणि त्याच्यानंतर मिसा आला. आणि त्यानंतर मग ते गोपीनाथ मुंडे वगैरे आले ना, ते राजकीय. तर माझ्या बहिणीचं लग्न होतं. मला 1 दिवसाचा पॅरोल होता. एकच दिवसाच्या पॅरोल बाहेर आलो. मी तुम्हाला थोडं थांबवतो. मी एका फार मोठ्या व्यक्तिमत्वासोबत बसलेलो आहे. एकंदरीत मला जाणवत आहे. आणि मी पॅरोलवर आलो आणि सकाळी लग्न लागलं आणि संध्याकाळी मी बंगल्यावर पोचलो. साहेबांनी अरे हे सगळे केस वाढलेले होते. आणि बाळासाहेबांसमोर गेला? हा, गेलो. म्हटलं साहेब अरे किती कुठे होतात? मी म्हटलं साहेब असं. काय मग आता म्हटलं
मला बोलतात मी बोललो साहेब मला 5-7 दिवस तरी बाहेर ठेवा. ते म्हणाले अच्छा. मग राजे होते, राजेने सांगितलं फोन लाव. पहिला जामोदराव धोटेला फोन लावला. जांबुतराव धोटे. धोटे त्या होते, त्यांना फोन लावला आणि सांगितलं की अरे तुझा तो गृहमंत्री आहे ते मी येतोय उद्या, बरं. काम आहे सांग. आणि झालं दुसऱ्या दिवशी मला बोलवले की 7व्या मजल्यावर ये. आणि मग ते त्यांचं अष्टप्रधान मंडळाला सगळे मेसेज गेले वगैरे. हा. आणि बाळासाहेब हजर झाले तिकडे 7व्या बाळासाहेब मजल्यावर. स्वतः आले. स्वतः आले आणि मला बोलवलेलं तिथे. आणि मग त्यांच्याशी सगळं ॲर्ग्युमेंट केली. तर ते काय घाबरलेले होते, जामोदराव धोटे होते स्वतः. त्यांच्या विदर्भातला तो गृहमंत्री होता. माहिती. आणि मग सांगितलं की बघितलं ती माझी फाईल मागवती, लाल लाल सगळी चेहऱ्यावाली होती फाईल, सगळे लाल शेरे. चेहरे. मग ते बाळासाहेबांच्या नाही बोलू शकत नाही. आणि मग त्यांनी 7 दिवसाचा पॅरोल मला वाढवून दिला होता. वाढवून दिला. ही माझी आठवण. ही तुमची आठवण. खरं तर ही आठवण ऐकण्यासारखी आठवण आहे की एका शिवसैनिकाला पॅरोल 7 दिवसांचा वाढवून देण्यासाठी सुद्धा बाळासाहेब स्वतः यायचे. या असल्या आठवणी म्हणजे आज खरं तर या सगळ्या गोष्टींची आज जर ज्यावेळेस आपण ह्या असं मागे जातो, खरंच ह्या अशा गोष्टी घडणं गरजेचं आहे. आपल्या माणसांसाठी अशा प्रकारे रस्त्यावर उतरून आपल्या माणसांसाठी पोलीस स्टेशन पर्यंत येऊन तुम्ही 68 67 68 आज जण आत बसला होतात. हे घडलं पाहिजे.